हॅलो फ्रेंड्स, तर आपली यूपीएससी एमपीएससी ची ऍग्रीकल्चर ऑप्शनलची बॅच 15 जून पासून सुरुवात होते. त्याचे फीचर्स डिस्कस करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. बरेच विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की सर बॅच किती दिवस चालणार आहे, नोट्स मिळणार आहेत तर कुठले मिळणार, कधी मिळणार, किंवा त्याच्यामध्ये टेस्ट इन्क्लुडेड आहेत का नाहीत, हे सगळ्या गोष्टींचे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स डिस्कस करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. तर पहिल्यांदा बघूया की आपण जी बॅच लॉन्च करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या की जी बॅच आपली असणार आहे ती सदाशिव पेठेमध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की सर आम्हाला ऑफलाईन करायचं आहे पण आम्हाला नवले ब्रिजला किंवा एक्सलन्स अकॅडमीला, जे काही नवले ब्रिजला आपली अकॅडमी आहे तिथं आम्हाला यायला जमणार नाहीये, सदाशिव पेठेमध्ये तुम्ही ऑप्शनल चालू करा. तर ह्यावर्षी आम्ही ऑप्शनल चालू करते सदाशिव पेठेमध्ये आणि आपली बॅच 15 जून पासून चालू होते. सदाशिव पेठेमध्ये पेरू गेट पोलीस चौकीच्या इथे ब्राह्मण मंगल कार्यालय आहे, त्याच्या बाजूलाच आपला क्लासरूम असेल. 11 ते 1 ह्या बॅचचं टायमिंग असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, तर बॅच बद्दल जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स पहिल्यांदा आपण डिस्कस करून घेऊया. आता पहिल्यांदा महत्वाचं की कोणताही तुम्ही जेव्हा क्लास लावता महत्वाचं काय असतं पहिल्यांदा की सिलेबस कव्हरेज करणं. सो फर्स्ट थिंग इज द कम्प्लीट सिलेबस कव्हरेज. आता सिलेबस कशा पद्धतीने कव्हर केला जाईल हे समजून घ्या. जो तुमचा सिलेबस आहे, जो काही तुमचा युपीएससीनं किंवा एमपीएससीनं सिलेबस दिलेला आहे ऑप्शनलसाठी, त्यातला एक आणि एक पॉईंट तुमचा डिस्कस केला जाणार आहे ह्या क्लासेसमध्ये. पण हे लक्षात ठेवा की त्यातला जो पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तर आपल्याला कव्हर करायचे आहेत, पण त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचे आहे की काही असे एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत जे आयोगाने किंवा युपीएससीनं तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले नाही आहेत, ते सुद्धा आपल्याला टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवा. सो काही एक्स्ट्रा टॉपिक्स सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो वी विल बी कव्हरिंग द एक्स्ट्रा टॉपिक्स ऍज वेल फ्रॉम दिस पर्टिक्युलरली सिलेबस. फर्स्ट थिंग. सेकंड मुद्दा की जे काही तुमचा टॉपिक्स आहेत, प्रत्येक टॉपिक हा पीवायक्यू ला इंटरलिंक करायचा आपल्याला किंवा लिंकेज करून आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, भले आपण जरी म्हटलं की ऍग्रीकल्चरचा ऑप्शन हा स्टॅटिक सिलेबस आहे किंवा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात, तर असं नाही. बरेचसे क्वेश्चन जे असतात ते थोडेसे ऍप्लिकेशन बेस्ड पण येतात आणि जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन्स कशा पद्धतीने आलेत हे नाही कळणार तोपर्यंत तुमचं प्रिपरेशन प्रॉपरली होत नाही. त्याच्यामुळे व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू लिंक ऑल द टॉपिक्स with the PYQs. So how the questions are being asked in the previous exam. So the questions will be included from the UPSC exam as well as the MPSC exam. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघत असताना तर आपल्याला UPSC चे पण, सिव्हिल सर्व्हिस एक्झामचे पण आपल्याला क्वेश्चन्स बघायचे आहेत आणि फॉरेस्ट सर्व्हिसचे पण, दोन्हीकडे एमपीएससी असू दे किंवा युपीएससी चे असू दे. तर इकडं दोन्हीचे आपल्याला सिव्हिल सर्व्हिस प्लस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसचे तुम्हाला क्वेश्चन्स बघायचे आहेत. लक्षात घ्या. त्याच्यानुसार आपल्याला कळेल की नेमकं युपीएससी किंवा एमपीएससी कशा पद्धतीनं क्वेश्चन्स विचारणार आहेत, कशा पद्धतीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील, किंवा जनरली आपण म्हणूया की किती डेप्थला आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि ऍप्लिकेशन बेस्ड प्रिपरेशन करायला लागेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल. सो वी हॅव टू लिंक ऑल द टॉपिक्स विथ द पीवायक्यूज. देन नेक्स्टली सगळ्यात महत्वाचं एक असतं की तुम्ही जर काय क्वेश्चन पेपर जर बघितला तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला असं जाणवेल की मोस्ट ऑफ द सिलेबस जो आहे तो स्टॅटिक सिलेबस असतो. लक्षात घ्या. पण काही टॉपिक जे असतात ते तुमचे करंट अफेअर्स बेस्ड असतात, एस्पेशली इन द पेपर 2. पेपर 2 जो का तुमचा फूड प्रोडक्शन कन्झम्पशनचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन्स असतात. बट अलॉंग विथ दॅट पेपर 1 मध्ये जे काय तुमचं एक्सटेन्शन आहे, एक्सटेन्शन एज्युकेशन अँड ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स, हे जे काही टॉपिक्स आहेत ह्या टॉपिक्स मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला करंट अफेअरचे क्वेश्चन्स आलेले आपल्याला दिसून येतात. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना तुम्हाला काय करणं अपेक्षित असतं की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की करंट अफेअर्स बेस्ड सुद्धा प्रिपरेशन करायचं आहे, किंवा जर काय करंट अफेअर्स मध्ये एखादा कोणता तरी महत्वाचा मुद्दा जर असेल, महत्वाचा जर काही इश्यू आलेला असेल विच इज विथ रिस्पेक्ट टू द ऍग्रीकल्चर स्पेसिफिकली, तर त्या इश्यू वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. सो से फॉर एक्झाम्पल जर काय मिलेट्स, आता मिलेट्स वरती प्रश्न बरेच वेळेला येऊन गेलेले आहेत. सो मिलेट्स वरती प्रश्न का विचारले जात आहेत, कारण का मिलेट्सला आपण प्रमोट करतोय. 2023 हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स हे आपण सेलिब्रेट केलं होतं. तर त्याच्यामुळे युपीएससीनं म्हणा की किंवा राज्यसेवेने मिलेट्स वरती प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. तर असे काही इश्यूज जर आले कशामध्ये, तुमच्या एक्झाम्समध्ये किंवा तुमचे न्यूज मध्ये जर असतील तर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. समजून घ्या. आता जर काय अल्निनो असेल, ह्या वर्षी अल्निनो आहे. आता अल्निनोचा इम्पॅक्ट ऍग्रीकल्चर वरती कसा होऊ शकतो
तर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा तुमच्या ऑप्शन्स मध्ये सुद्धा. किंवा तुमचा जो काही पहिला टॉपिक आहे इकॉलॉजीचा पहिला टॉपिक आहे, इकॉलॉजीमध्ये तुम्हाला क्लायमेट चेंज हा टॉपिक जो आहे, ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला व्हेरियस जे काही गव्हर्नमेंटचे रिसेंट इनिशिएटिव्ह आहेत त्या रिसेंट इनिशिएटिव्ह वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इजंट इट? सो दॅट इज हाऊ वी नीड टू कव्हर द करंट अफेअर्स ॲज वेल. सो करंट अफेअर्स सुद्धा आपण त्या पद्धत पर्टिक्युलरली त्या पर्टिक्युलर वेने आपल्याला कव्हर करायचं आहे, लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर आपण जेव्हा सिलेबस कव्हर करत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मायक्रो थीम्स जे आहेत. प्रत्येक सिलेबसला मायक्रो थीम्स कुठले आहेत किंवा मायक्रो टॉपिक्स जे आहेत ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या तुम्हाला मायक्रो थीम्स माहित नसतील किंवा मायक्रो टॉपिक जर माहित नसतील तर तुमचं प्रिपरेशन कव्हर होत नाही, प्रॉपरली प्रिपरेशन होत नाही, लक्षात ठेवा. प्रॉपरली सिलेबस कव्हर होत नाही. बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि म्हणतात, काय म्हणतात की जनरली सर आम्ही काय करतो की पीवायक्यूज घेतो, पीवायक्यूज मध्ये थीम्स काढतो आणि त्याच्यानुसार आम्ही प्रिपरेशन करतो. बट दॅट इज अ रॉंग मेथड. रिमेंबर, ती चुकीची मेथड आहे. का चुकीची मेथड आहे? कारण त्याच्यामुळे जे काही सब टॉपिक्स असतात ते कव्हर होत नाहीत. विचार करा की एखादा टॉपिक जर का ह्या वर्षी विचारला तर तोच फक्त तुम्ही कव्हर करणार, पण असं सुद्धा असू शकतं की पुढच्या वर्षी कदाचित युपीएससी किंवा एमपीएससी कुठली तरी एक मायक्रो थीम किंवा मायक्रो टॉपिक वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता, ह्या वर्षी राज्यसेवेची काय परीक्षा झाली त्याच्यामध्ये आयोगाने प्रश्न काय विचारला, इव्होल्युशन ऑफ व्हीट विच इज अ हेक्साप्लॉइड, ह्याच्यावरती प्रश्न विचारला. आतापर्यंत युपीएससीने सुद्धा याच्यावरती कधी प्रश्न विचारलेला नव्हता, तरी सुद्धा आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला राज्यसेवेच्या मेन्सला. तर अशा पद्धतीने आपल्याला मायक्रो थीम सुद्धा कव्हर करणं एक्सपेक्टेड आहे, जेणेकरून काय होईल की तुमचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन सोपं होऊन जातं. लक्षात. आता हा सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल? हा सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिने लागणार आहेत. वाय? बिकॉज अप्रॉक्सिमेटली 150 लेक्चर्स लागतील, ते पण 2-2 तासाचे. अप्रॉक्सिमेटली आय एम सेइंग. याच्यामध्ये 5-10 लेक्चर्स इकडे तिकडे पुढे मागं होऊ शकतात. ठीक आहे. सो बेसिकली यू विल बी रिक्वायरिंग ऍटलीस्ट 150 लेक्चर्स अप्रॉक्सिमेटली. कधी कधी मला थोडासा वेळ लागेल, 150-155 लेक्चर होतील किंवा 160 होतील किंवा ते कदाचित 140-145 लेक्चरच्या आसपास सुद्धा होऊन जातील. लक्षात ठेवा. सो 2-2 तासाचे आपल्याला कमीत कमी एवढे लेक्चर्स लागतात आणि म्हणून आपल्याला एवढ्या टाइम लागणार आहे. 6 महिने मिनिमम आपल्याला लागणार आहेत. लक्षात ठेवा. तर समजून चला की 15 जूनला जर काय आपली बॅच चालू झाली तर कमीत कमी एक डिसेंबर एंडिंग किंवा जनरली आपण म्हणूया की जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत आपली बॅच ही चालेल. सेकंड, आपला फोकस जो असणार आहे तो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती असणार आहे. सी, आपण जे काही प्रिपरेशन करणार आहोत ते अंडरस्टँडिंग करून करायचं. लक्षात ठेवा. ना की मेमरायझिंग वरती. मेमरायझिंग करायचं नाहीये, पाठांतर करायचं नाहीये, बाय हार्ट करायचं नाही. कोणतेही टॉपिक जर काय बाय हार्ट करत गेला तर तुम्हाला आठवायला प्रॉब्लेम येऊ शकतो. लक्षात ठेवा. सो आवर फोकस इज ऑन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, कॉन्सेप्ट जर काय क्लिअर असतील तर लक्षात ठेवायला सोपं जातं. सो यू आर नीड टू अंडरस्टँड. सो आपली जी काही मेथड असणार आहे इट विल बी फोकसिंग ऑन अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक्स रादर दॅन मेमरायझिंग. पाठांतर कोणीही करू शकतं. लक्षात ठेवा. बसलं की तुम्ही पाठांतर करायला बसला की झालं, पण पाठांतर किती करणार तुम्ही? तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट्स आहेत. ऍग्रिकल्चर एवढा मोठा सब्जेक्ट आहे की ते तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठांतर करू शकत नाही. लक्षात ठेवा. सो फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड कॉन्सेप्ट जे आहेत, बेसिक कॉन्सेप्ट जे असतात ते बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे. से फॉर एक्झाम्पल आपण पडलिंग करतो, इजंट इट? पडलिंग ऑपरेशन्स आर बीन डन. आता पडलिंग ऑपरेशन्स का करायचे आहेत हे तुम्हाला समजतं, पाठांतर करू शकता, पण पडलिंग ऑपरेशन केल्यानंतर नेमकं काय होतं हे तुम्हाला समजणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामुळे वीड कंट्रोल वगैरे होते. ठीक आहे. वॉटर जे काही लॉगिंग करायचं असतं आपल्याला, वॉटर मेंटेन करायचं असतं, वॉटर लेवलची मेंटेनन्स करायचं असतं, ते मेंटेन का होते हे तुम्हाला समजून घ्यायची गरज लागते. लक्षात ठेवा. तर हे जर समजून घेतला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्याचे जे काही पडलिंगचे फायदे जे आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. पण पडलिंगचे काही निगेटिव्ह पण आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून येतील. लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे तुम्हाला, यू नीड टू फर्स्ट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. सर कॉन्सेप्ट जर समजला तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. तुम्हाला पाठांतर करायची गरज लागणार नाही, आठवायची गरज लागणार नाही एक्झाम मध्ये. गेटिंग? आफ्टर दॅट आपण जेव्हा प्रिपरेशन करतो किंवा जनरली आपण क्लासरूम मध्ये जेव्हा एखादा टॉपिक शिकवत असतो तेव्हा सगळ्यात फोकस आपला कशावरती असतो? डायग्रामचा युज करणं किंवा फ्लोचार्टचा युज करणं, केस स्टडीज काही युज करतो, मॅप्स करतो किंवा एक्झाम्पल्स, कारण हे खूप महत्वाचे असतात. लक्षात ठेवा. तुमच्या एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहित असता
आन्सर्स लिहित असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागते. ह्या सगळ्या गोष्टींची गरज का लागते? कारण का तुम्हाला प्रेझेंटेशन चांगलं करायचं असतं. अलॉंग विथ द प्रेझेंटेशन यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर कॉन्टेंट. कॉन्टेंट सुद्धा तुम्हाला चांगला करायचा असतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम्स लागणार, फ्लो चार्ट लागणार, केस स्टडीज लागणार, एक्झाम्पल्स लागणार, ह्या सगळ्या गोष्टीची गरज लागते. बट हे एक्झामच्या पुरतं मर्यादित नाही आहे. पण ह्याचा जो काही फायदा आहे तो फायदा कशासाठी होतो? तुम्हाला एखादा टॉपिक समजून घ्यायचा जर असेल, तर त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. टॉपिक समजून घेण्यासाठी. गेटिंग? सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आफ्टर दॅट टॉपिक जे असतात ते आपण काय करायचे की एकमेकांना इंटरलिंक करायचं. कारण का ऑप्शनल मध्ये एक टॉपिक जे आहे ते आपल्याला असं आयसोलेटेड मॅनर मध्ये करायची गरज लागत नाही, कारण करायची पण नाहीयेत बेसिकली. कारण का एक टॉपिक जो आहे तो दुसऱ्या टॉपिकला जर का तुम्ही लिंक करत गेला तर तुमचं प्रिपरेशन सोपं होऊन जातं, लक्षात ठेवा. तुम्हाला इंटरलिंकिंग ऑफ द टॉपिक्स जे आहेत ते करणं खूप अपेक्षित असतं. कारण का विचार करा, जेनेटिक्स जर समजलं तुम्हाला तर प्लांट ब्रीडिंग चांगल्या पद्धतीने समजेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा काही टॉपिक्स तुमच्या कशातले क्रॉप फिजिओलॉजी मधले तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जातील, लक्षात घ्या. सो बेसिकली फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड द टॉपिक्स, आणि टॉपिक्सला एकमेकांच्यावर इंटरलिंक करणं खूप महत्वाचं आहे. सो ते करायला तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यावे लागणार आहेत. याच ऑफकोर्स मी असणार आहे तुम्हाला क्लासरूम मध्ये कशा पद्धतीने टॉपिकचं इंटरलिंकिंग करायचं आहे, कुठला टॉपिक कुठे इंटरलिंक करायचा आहे, कुठल्या टॉपिकचा कसा कुठं फायदा होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. कारण का जर काय ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जर आला तर ते तुम्हाला टॅकल करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर टॉपिकचं इंटरलिंकिंग. तुम्हाला वेगवेगळे टॉपिकचं कॉन्टेंट जो आहे किंवा अंडरस्टँडिंग आहे ते एकत्र आणून तुम्हाला लिहायची गरज लागते, लक्षात घ्या. आफ्टर दॅट आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो आन्सर रायटिंग वरती. आता आपल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय, एस्पेशली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे हे थोडंसं अजून माहित नाहीये, किंवा जनरली आपण म्हणूया की थोडीशी भीती आहे की आन्सर रायटिंगची. बट मित्रांनो एक लक्षात घ्या, आन्सर रायटिंग कसं करायचंय, काय करायचंय, ट्रस्ट मी, जेवढं मी क्लासरूम मध्ये सांगेल किंवा जे काही तुमच्या टेस्ट होतील ते त्याच्यामध्ये जे काही आपलं डिस्कशन होईल तेवढं जरी तुम्ही फॉलो केलं ना, आपला क्लास संपूसपर्यंत, म्हणजे इतका वेळ पण लागणार नाही. जर काय रेग्युलरली आपण फर्स्ट मंथ पासून किंवा फर्स्ट डे पासून जर काय आन्सर रायटिंग जर काय तुम्ही केला, आपण क्लासरूम मध्ये जे काय आन्सर रायटिंग घेणार आहोत त्याच्यानुसार जरी, तर ट्रस्ट मी नेक्स्ट 3 महिन्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मास्टरिंग करा. मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे तुम्हाला ती कला पूर्णपणे माहिती होईल, बट ऍटलिस्ट यू विल बी एबल टू गेट गुड मार्क्स. ऍव्हरेज पेक्षा जास्त कसे मार्क पडतील ना, हे तुम्हाला नक्कीच ह्या क्लासमध्ये काय होईल की तुम्हाला फायदा होईल, लक्षात ठेवा. सो आन्सर रायटिंग कसं करायचं आहे, कशा आन्सर्स लिहायला पाहिजेत, स्ट्रक्चरिंग कसं करायला पाहिजे, किंवा जनरली आपण म्हणूया प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये कॉन्टेंट कसा उतरायला पाहिजे, अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक्स किंवा अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन, हे कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्यात, लक्षात ठेवा. सो बेसिकली हे करत असताना आपण प्रिपरेशन कसं करायचं आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज डेली आन्सर रायटिंग आपल्याला क्लासरूम मध्ये करायचं आहे, लक्षात ठेवा. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला क्लासरूम मध्ये तुम्हाला सोडवायला सांगेल, काही ऍज अ होमवर्क म्हणून मी टॉपिक वाईज तुम्हाला मी क्वेश्चन्स मी देणार आहे, लक्षात ठेवा. सो बेसिकली डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस विल बी आवर फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, इट विल बी आवर फोकस. सेकंड, इट इज अ वीकली ऑर बेसिकली वी कॅन से नॉट वीकली बट बेसिकली द सेक्शनल टेस्ट आपले असतील, सेक्शनल टेस्ट असतील. आता सेक्शनल टेस्ट म्हणजे नेमकं कशा असतील, लक्षात घ्या. आपले जे काही सेक्शनल टेस्ट असणार आहेत ते प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर, से फॉर एक्झाम्पल तुमचा आज ऍग्रोनॉमी टॉपिक झाला, ऍग्रोनॉमी. आता ऍग्रोनॉमी टॉपिक वरती आपलं काय असणार आहे, टेस्ट असणार आहे. बट द टेस्ट विल बी डिपेंडंट ऑन यू. तुम्हाला किती वेळ लागणार आहे, समजा 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, हे तुम्ही मला सांगायचं आहे. कारण का आपण टेस्ट फक्त काय टेस्ट देण्यासाठी आपण टेस्ट देत नाही, लक्षात ठेवा, किंवा प्रिपरेशन करत नाही. आपण कशासाठी प्रिपरेशन करतोय, आपण जे वाचलेलं आहे, आपलं जे काही प्रिपरेशन झालेलं आहे ते प्रॉपरली आपल्याला मांडता येतं का, त्याच्या बेसिसवरती आपल्याला टेस्ट द्यायच्यात, लक्षात ठेवा. सो यू विल बी डिसाइडिंग वेन यू वॉन्ट द टेस्ट. हा खूप 1-2 महिने पण मागायचे नाही त्याच्यामध्ये. से फॉर एक्झाम्पल ऍग्रोनॉमी तुमचं जर काही टॉपिक झाला असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही मला सांगायचं की 8 ते 10 दिवसामध्ये आम्हाला टेस्ट पाहिजे. जर तुम्ही 4 दिवसांनी म्हटलं तर मी तुमची 4 दिवसानंतर टेस्ट घेणार, बट नॉट मोर दॅन दॅट. म्हणजे ह्याच्यानंतर मी तुम्हाला टाइम देणार नाही, म्हणजे 10 दिवसानंतरचा टाइम तुम्हाला मिळणार नाही. मी 10 days आर सफिशियंट टू रिवाइज द टॉपिक, ठीक आहे, आणि तुम्हाला टेस्ट देण्यासाठी 10 दिवस सफिशियंट राहतात. बट ऍटलिस्ट 10 days मी तुम्हाला टाइम देईल आणि त्याच्यानुसार आपले सेक्शनल टेस्ट चालणार, लक्षात ठेवा.
ते झाल्यानंतर आपले व्हॅल्यू ऍडिशन असणार आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन पॉइंट्स कसे लिहायचे आहेत, काय लिहायचे आहेत, आन्सर रायटिंग मध्ये कुठं व्हॅल्यू ऍडिशन आलं पाहिजे, दुसऱ्यांच्या पेक्षा जे काही नॉर्मलाइज आन्सर्स असतात त्या नॉर्मल किंवा ऍव्हरेज आन्सर पेक्षा आपला आन्सर कसा असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला ते करायचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. हे झाल्यानंतर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की विद्यार्थ्यांना हे समजत नाही की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. विद्यार्थी येतो म्हणतो सर मला 10 मार्काचा आन्सर लिहायला 20 मिनिटं लागतात. पण ते 20 मिनिटं का लागतात, ते 20 मिनिटाचं आपल्याला 7-8 मिनिट कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला वर्क करायचं, लक्षात घ्या. आणि हे जेव्हा तुम्ही प्रिपेअर कराल किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती वर्क कराल तरच तुमचं आन्सर रायटिंग प्रॉपरली होईल. किंवा जनरली आपल्याला ह्या पर्टिक्युलरली 7-8 मिनिटांमध्ये आपण म्हणूया 150 वर्ड्स मध्ये कशा पद्धतीने आन्सर लिहायचा आहे किंवा 10-11 मिनिटांमध्ये आपल्याला 250 वर्डचं कसं आन्सर रायटिंग करायचं आहे हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. पण इथं जनरली काय आहे, ऑप्शनल्स मध्ये तुम्हाला वर्ड लिमिट दिलेले नाहीये, लक्षात द्या. पण वर्ड लिमिट न देता सुद्धा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की 10 मार्काला जर क्वेश्चन आला किंवा फॉरेस्ट्री एक्झामसाठी 8 मार्काचा क्वेश्चन आला किंवा 15 मार्कर क्वेश्चन असेल किंवा 20 मार्कर क्वेश्चन जर असेल तर ते नेमक्या वर्ड्स मध्ये तेवढ्याच वेळामध्ये ते कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आपल्याला, हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासरूम मध्ये करणार आहोत, लक्षात घ्या. कारण का आन्सर रायटिंग सेशन सुद्धा आपल्या क्लासरूम मध्ये होणार आहेत. सो बेसिकली आन्सर रायटिंगचं जे काही तुम्हाला प्रेशर असेल किंवा आन्सर रायटिंग बद्दल जे काही तुमचे डाऊट्स असतील ते सध्याच्याला घेऊ नका. क्लासेस चालू होऊ द्यात, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, लक्षात ठेवा. आणि ना की तुम्हाला फक्त ऑप्शनल्सलाच, तर मी म्हणेल की तुम्हाला जीएस ला सुद्धा याचा फायदा होईल. सो जीएस मध्ये सुद्धा कसं आन्सर लिहायचे, काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यानंतर समजायला चालू होतील. सो इट विल बी बेनिफिटिंग यू नॉट ओनली फॉर द ऑप्शनल्स बट ऑल्सो फॉर द जीएस क्लासेस. ठीक आहे. आफ्टर दॅट विल बी हॅव्हिंग द पर्सनल मेंटरशिप. पर्सनल मेंटरशिप, आता मेंटरशिप हा खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे आजकाल, लक्षात ठेवा. पण मेंटरशिप ऍक्च्युअली करत असताना तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणं खूप महत्वाचं आहे. सो प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, नेमकं काय वाचायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने वाचायला पाहिजे. सी काय वाचायला पाहिजे हे तुम्हाला समजेल. व्हॉट टू रीड हे तुम्हाला कुणीही सांगू शकतं, लक्षात ठेवा. ज्यांनी 1-2 मेन्स दिलेले तो पण सांगू शकतो हे वाच. बीडी सिंग वाचायचं की फुंदन सिंग वाचायचं हे क्लिअरली सांगू शकतो. तो कुठल्या नोट्स वापरायच्या हे क्लिअरली सांगू शकतो. बट बेसिकली ते कसं वाचायचं आहे, हाऊ टू रीड इट, हाऊ टू रीड हे सांगणं थोडं डिफिकल्ट आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला जोपर्यंत हे कळणार नाही की हे नेमकं कशा पद्धतीने वाचायचं आहे तोपर्यंत तुम्हाला प्रिपरेशन प्रॉपर होणार नाही, हे मात्र नक्की. मी ऍक्च्युली युपीएससी एमपीएससीच्या स्टुडंटचं मेंटरशिप घेतो जीएस साठी. जीएसचं प्रिपरेशन करून घेतो मी त्यांचं. आता जेव्हा विद्यार्थी माझ्या येतात तेव्हा म्हणतात की सर हे पॉलिटिकलला तर लक्ष्मीकांत वाचायचं आहे, हिस्ट्रीला तर एमपीएससी असेल तर ग्रोवर अँड ग्रोवर वाचतील किंवा दुसरं अजून कुठलं तरी पुस्तक असेल महाराष्ट्राचं स्पेसिफिकली किंवा युपीएससी असेल तर स्पेक्ट्रम वाचतात. तर प्रॉब्लेम काय येतो की त्यांना ऍक्च्युली हे माहित नसतं की हे तर पुस्तक वाचायचं पण हे कशा पद्धतीने वाचायला पाहिजे. जेव्हा त्यांना मी सांगतो की नेमकं हे पुस्तक जे आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक ह्या पद्धतीने वाचायचं असतं तेव्हा त्यांना जाणवतं यार सर हे आम्हाला क्लासरूम मध्ये झालेलंच नाहीये किंवा क्लासरूम मध्ये आम्हाला शिकवलेलंच नाहीये. मग हे तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं, लक्षात ठेवा की कशा पद्धतीने टॉपिक वाचायचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सो बेसिकली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विथ रिस्पेक्ट टू द मेंटरशिप. आता हेच फक्त मेंटरशिपला फक्त हेच एक इश्यू नाहीये, तुमच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स भरपूर येतात, लक्षात घ्या. किंवा प्रिपरेशन करत असताना अप्स अँड डाऊन्स येतात. नेमकं काय होतं, सकाळी उठलं की वाटतं की सर माझं होईल की नाही, हा डाऊट येतो प्रत्येकाला. बरेच जणांनाही डाऊटच असतात, सर माझं होईल का नाही, माझा सिलेबस कव्हर होईल की नाही किंवा माझं सिलेक्शन होईल की नाही, हे डाऊट्स येतात किंवा काही पर्सनल इश्यूज असतात. मग ह्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळत नसतं. हे सोल्युशन सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असतील तर मेंटर खूप महत्वाचा असतो. यू हॅव टू डिस्कस युअर डाऊट्स विथ द मेंटर. आणि मेंटरशिपचा फायदा कधी होतो, जेव्हा तुम्ही स्वतःहून त्या मेंटरकडे जाल तुमचे डाऊट्स घेऊन, तेव्हा तुम्हाला याचा फायदा होतो, लक्षात ठेवा. मी तर म्हणेल की मेंटरला तुम्ही त्या मेंटरला पेडायचं असतं, लक्षात ठेवा. जाऊन नुसता त्रास द्या, सर माझा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम, कुठलेही फालतू प्रॉब्लेम न घेता. बट बेसिकली विथ रिस्पेक्ट टू द प्रिपरेशन हे तुम्हाला काय करायचे आहेत की डाऊट्स तुमचे घेऊन यायचे आहेत, लक्षात ठेवा. तरच तुम्हाला हे मेंटरशिपचा फायदा होतो. मग हे मेंटरशिपमध्ये काय काय करायचं आहे आपल्याला, तर एक तर इंडिव्हिज्युअल फीडबॅक तुम्हाला मिळणार आहे, 1-on-1 मेंटरशिप आहे, लक्षात ठेवा. असं नसणार आहे की 4 विद्यार्थ्यांना घेतले, 10 विद्यार्थ्यांना घेतले किंवा क्लासरूम चालू आहे आणि मेंटरशिप सेशन्स दिले, नाही. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत,
ती इंडिव्हिज्युअल फीडबॅक आपण प्रोव्हाइड करणार आहोत. लक्षात ठेवा, 1-on-1 सेशन्स असणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करणार आहोत. ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मेंटरशिपमध्ये आपण त्यांचं स्टडी प्लॅनिंग कसं असायला पाहिजे हे आपण सांगणार आहोत. ते झाल्यानंतर डाऊट्स जे असतील तुमचे डाऊट्स, ठीक आहे, आता आपला हा ऑप्शनचा क्लास आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जीएस चे सुद्धा डाऊट्स येऊ शकतात. लक्षात ठेवा, तर बऱ्यापैकी जीएस चे डाऊट्स मी सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत करू शकतो. सो बेसिकली व्हॉट एव्हर द डाऊट्स यू आर फेसिंग विथ रिस्पेक्ट टू द प्रिपरेशन, कुठलेही डाऊट्स असतील ना, की फक्त टॉपिकच्या रिलेटेड, बट तुमचं प्रिपरेशन होत नाहीये किंवा तुम्हाला खूप जास्त वेळ लागतोय किंवा टाइम मॅनेजमेंट होत नाहीये, आन्सर रायटिंग होत नाहीये, ह्या सगळे जे काही डाऊट्स असतील हे डाऊट सॉल्विंग सेशन्स किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण आपल्याला घ्यायचे. लक्षात ठेवा, हे करत असताना आपल्याला परफॉर्मन्स ट्रॅकिंग करावं लागणार आहे की कुठल्या विद्यार्थ्याचा कसा परफॉर्मन्स आहे, इनिशियल स्टेजला कशा पद्धतीने तुम्ही परफॉर्म करत होता, 15-20 दिवस झाले, महिनाभर झालं मेंटरशिप घेऊन, तर ते त्या पद्धतीमध्ये कसं तुम्हाला करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, किंवा कशा पद्धतीने तुमचं परफॉर्मन्स वाढत चाललाय किंवा डाऊनग्रेड होत चाललाय का, मग त्याच्यावरती वर्कआउट काय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावरती करायचे. हे झाल्यानंतर स्ट्रॅटेजी डिस्कशन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करावे लागणार आहे. नेमकं स्ट्रॅटेजी विथ रिस्पेक्ट टू द एक्झाम, युपीएससी करायची आहे, एमपीएससी करायची आहे, तर त्याला स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, मध्येच कोणती तरी एक्झाम येते, मग ती करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, मग प्रिपरेशन, मग सर आता मेनचं करू की प्रिलिमचं करू किंवा ऑप्शनल किती दिवसामध्ये संपला पाहिजे, जे काय प्रिपरेशनचे तुमचे डाऊट्स असतील किंवा प्लॅनिंग जे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या. आफ्टर दॅट आता नोट्स बद्दल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, सर नोट्स बद्दल काय, नोट्स कशा आहेत, काय आहेत. सी, सिलेबस वाईज पॉईंट टू पॉईंट आपल्या नोट्स आहेत, पॉईंट फॉर्मॅटमध्ये आपल्या नोट्स आहेत. लक्षात ठेवा, येस ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वगैरे मिळेल, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत, केस स्टडीज असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो यू विल बी गेटिंग द टॉपिक वाईज क्लास नोट्स इन अ प्रिंटेड फॉर्मॅट. प्रिंटेड फॉर्मॅट आपल्या मोस्टली 3 किंवा 4 बुकलेट्स असतील. 3 ते 4 बुकलेट्स मध्ये तुमचं पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. बट काही जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला डिक्टेशन पार्ट मध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे ट्रॅडिशनल बुक सोर्स मध्ये तुम्हाला भेटणार नाहीत किंवा तुमच्या डिग्रीच्या नोट्स मध्ये कदाचित तुम्हाला भेटणार नाहीत, अशा नोट्स जे असणार आहेत किंवा असे पॉईंट जे असणार आहेत ते आपण तुम्हाला डिक्टेशन फॉर्मॅटमध्ये देणार आहोत. लक्षात ठेवा, बट हे सोडून करंट इश्यूज जे असणार आहेत तुमचे, सो करंट इश्यूज सुद्धा आपल्याला काय करायचे की डिक्टेशन फॉर्मॅटमध्ये द्यायचे. कारण का करंट इश्यूज मी सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला काय प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये देऊ शकत नाही, क्लासरूमच्या नोट्समध्ये ते काय इन्क्लूड नसणार आहे. बट हे मी तुम्हाला डिक्टेशन देईल, आणि जर काय समजा की खूप वेळ जर जात असेल, दॅट आय विल बी प्रोव्हाइडिंग यू इन द पीडीएफ फॉर्मॅट ॲज वेल. ठीक आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मग मी कदाचित तुम्हाला काही पॉईंट्स देईल. व्हॅल्यू ऍडिशन जे काय असेल प्रत्येक टॉपिकचं किंवा प्रत्येक टॉपिकचं नसेल कदाचित, पण बऱ्याचशा टॉपिक जिथं जिथं गरजेचं आहे तिथं व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. लक्षात ठेवा. सर हे नोट्सच्या बद्दल झालं. सो नोट्सच्या बद्दल काळजी करू नका, मी गॅरंटेड सांगतो की कमीत कमी म्हणतोय 500 पैकी 480 मार्काचं तर आपल्या नोट्सच्या बाहेर जाणार नाही. 20 मार्काचं मी गॅरंटी का घेत नाही, कारण युपीएससी असू दे किंवा राज्यसेवा असू दे, कुठून नाही तर कुठून ते कुठले तरी क्वेश्चन्स असे शोधून काढतात की ज्याचं कंटेंट आपल्याला कुठंच भेटणार नाही ट्रॅडिशनल सोर्स मधून. सो मी ती 20 मार्काची गॅरंटी घेत नाही. लक्षात ठेवा. बट ट्रस्ट मी, तुमचं क्लास झाल्यानंतर तुम्ही ह्या लेवलला येऊन पोचाल की 20 मार्काचा कसाही क्वेश्चन जर आला तर मी टॅकल करायला समर्थ असेल, कारण का तुमचं तेवढा अंडरस्टँडिंग लेवल झालेलं असेल, ही माझी गॅरंटी आहे. सो बेसिकली तुमच्या क्लासमध्ये तुम्ही जेव्हा क्लास कराल, ही माझी गॅरंटी की तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, कोणताही कॉन्सेप्ट तुमचा वीक राहणार नाही, ही माझी गॅरंटी. तुम्हाला समजलं नाही विचारा, परत नाही समजलं परत विचारा, परत नाही समजलं परत विचारा. तुम्ही 10 वेळा विचारा, मी 10 वेळा एक्सप्लेन करेल तुम्हाला. सो डोंट वरी रिगार्डिंग द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गॅरंटी मी घेतो, अभ्यास करायची गॅरंटी तुम्ही घ्या. टेस्ट सिरीज. सो टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ह्या पर्टिक्युलरली क्लासरूमच्या कोर्समध्ये ऑप्शनच्या कोर्समध्ये इंटिग्रेटेड आहे. सो यू विल बी गेटिंग द टॉपिक वाईज टेस्ट. प्रत्येक टॉपिक झाली की तुमची टेस्ट असेल माझ्या सांगितल्या पद्धतीनं. ते झाल्यानंतर तुमच्या फुल लेंथच्या ऑप्शनलचे पेपर 1 आणि पेपर 2 चे टेस्ट हे सेपरेटली होतील. लक्षात ठेवा, आफ्टर कम्प्लिटिंग द सिलेबस. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुमचं जे काय इव्हॅल्युएशन जे काय तुम्हाला लागत असतं, तर त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत, 1 to 1 डिस्कशन करणार आहोत. इंडिव्हिज्युअल फीडबॅक द्यायचा आहे. आता 1 on 1 फीडबॅक का, ह्याचं कारण लक्षात घ्या. कारण का जेव्हा आम्ही पेपर चेक करतो तेव्हा आम्हाला लिमिटेशन्स येतात की तुम्हाला कमेंट द्यायचे, पण जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल समोरासमोर येऊन पेपर घेऊन येताय, डिस्कशन करायला बसताय आमच्या समोर, तर त्याचा फायदा काय होतो, त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा होतो
की तुमचे जे काही डाऊट्स असतात ते तिथल्या तिथं क्लिअर होतात. पहिला मुद्दा, तुम्हाला जास्तीत जास्त फीडबॅक मिळतो. त्या फीडबॅकवरती तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर ते डाऊट तिथल्या तिथं क्लिअर करणं सोपं जातं, लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट डे पासून तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला मदत होते. सो 1 on 1 तुमचं आन्सर डिस्कशन होणार आहे. त्याचे फीडबॅक जे आहेत ते तुम्हाला तिथल्या तिथं मिळणार आहेत, लक्षात ठेवा. टेस्ट झाल्या. ठीक आहे. सो मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपलं वीकली 1 to 1 गायडन्स असणार आहे. पर्सनलाइज्ड स्टडी प्लॅन्स, परफॉर्मन्स रिव्ह्यूज आणि ऑप्शनल स्ट्रॅटेजी सेशन्स हे मगाशी आपण डिस्कस केलं. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील. ठीक आहे. तर हे आपले फीचर्स होते ह्या पर्टिक्युलरली ऑप्शनलच्या क्लासेसचे. विश्वास ठेवा, तुम्हाला जर डाऊट्स असतील की क्लास लावू का नको, सर कसे शिकवतात, काय शिकवतात, युट्यूबला माझे व्हिडिओज आहेत, व्हिडिओज बघा. नसेल काही तुमचे पुढच्या वीकमध्ये जे काही तुमचे लेक्चर्स होणार आहेत ते कम्प्लिटली डेमो लेक्चर्स असणार आहेत. डेमो लेक्चर्सला येऊन बसा, त्याच्यानंतर भेटा माझ्याशी, डिस्कशन करा. मला भेटल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट क्लिअर करून घ्या. आणि जर काय तुम्हाला गॅरंटी असेल, विश्वास पटत असेल, तर तुम्ही काय करा, क्लासेस लावा. ठीक आहे. सो डोंट वरी, तुमचे सगळेच्या सगळे जे काय प्रिपरेशन मध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही प्रिपरेशन साठी लागणार आहे, ऑप्शनल बद्दल जे काही तुम्हाला लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण क्लासरूम मध्ये देणार आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण भेटूया 15 तारखेला. 15 जूनला आपलं ओरिएंटेशन लेक्चर असेल. सकाळी 11 वाजता आपलं ओरिएंटेशन लेक्चर स्टार्ट होईल आणि आपलं बॅचचं टायमिंग सुद्धा 11 ते 1 असेल. आणि ही बॅच सदाशिव पेठेमध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऍड्रेस प्रॉपरली सापडत नसेल तर क्लासरूम मध्ये फोन करा, ऑफिसच्या नंबरला फोन करा, तुम्हाला प्रॉपरली गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल. ओके. थँक्यू. सो वी विल मीट ऑन मंडे. थँक्यू.